नमस्कार भक्त. जय श्री स्वामी समर्थ. जय माता लक्ष्मी. जय भगवान श्री विष्णू. मित्रमैत्रिणींनो, 2026 वर्ष अगदी दारात येऊन ठेपलं आहे आणि या वर्षीतील सर्वात विशेष, सर्वात पुण्यदानी मानला जाणारा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम महिना हा नेमका कधी सुरू होतो, कधी संपतो, याचं महत्त्व काय आणि या महिन्यात नेमकं काय करावं, कोणत्या चुका टाळाव्यात, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत देणार आहे. तर मग चला सुरुवातीलाच कमेंटमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय, जेणेकरून श्री विष्णू व माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील. आणि इंग्रजी कॅलेंडरमध्ये लीप इयर ऐकतो, पण आपल्या वैदिक पंचांगात अधिक मास लीप इयरमध्ये एक दिवस वाढतो, पण आपल्या हिंदू पंचांगात एक संपूर्ण महिना वाढतो. हे का होते? कारण चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यांच्यात तो फरक आहे, जो जुळवण्यासाठी हा अतिरिक्त महिना जोडलाच आहे. तो चंद्र 12 राशींची प्रदक्षिणा साधारण 28-29 दिवसात पूर्ण करतो, तर सूर्य एका राशीत जवळजवळ 30-31 दिवस थांबतो. यामुळे चंद्रवर्ष साधारण 354 दिवसाचे आणि सूर्यवर्ष 365 दिवसाचे असे असते. हा 10-11 दिवसाचा फरक जसाच्या तसा राहिला तर ऋतूंची मांडणी बिघडेल. म्हणून दर 32 महिने 14-15 दिवसांनी अधिक मास येतो. शास्त्रामध्ये या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणून विशेष महत्त्व दिलं आहे, कारण स्वयं भगवान श्री विष्णूंनी या महिन्याला माझं नाव द्या असं सांगितलं आहे. या महिन्यात श्रीकृष्ण, श्रीराम आणि भगवान विष्णू यांच्या उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व असतं. लोक अधिक मासाला धोंड्याचा महिना असंही म्हणतात. या महिन्यात केलेलं जप, तप, दान, धर्म, पूजा, स्तोत्रपठण याचं फळ अनेक पटींनी वाढतं, असं शास्त्रात नमूद आहे. या महिन्यात कोणत्या गोष्टी कराव्यात? 1. श्रीमद भगवतीचं मनापासून वाचन. 2. विष्णू सहस्त्रनाम. 3. पुरुषोत्तम मासांची कथा. 4. श्रीरामचरित्र. 7. काही विशिष्ट प्रकार. 5. दररोज किमान 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप. जर एवढ्या मोठ्या स्तोत्रासाठी वेळ नसेल तरी फक्त मंत्र जप केला तरीही तेवढ्यातच पुण्याचं फळ मिळतं. या महिन्यात शक्यतो एक वेळ अन्न द्यावं असंही काही परंपरेमध्ये सांगितलं आहे. यामुळे शरीर हलकं राहतं आणि मन जप तपासाठी स्थिर होतं. या महिन्यात दानाचं विशेष महत्त्व आहे. 1. गहू, तांदूळ, मूग, दूध, दही, तूप, आवळा, तांदळाच्या पिठाचे पदार्थ, जिरे, साखर, खजूर अशा सात्विक वस्तूंचं दान केल्याने ग्रहदोषही शांत होतात. याचबरोबर अधिक मासात दीपदान अत्यंत शुभ मानलं जातं. आता मुख्य मुद्दा. 2026 मध्ये अधिक मास हे महिन्यात येत आहे. 16 मे 2026 शनिवारी अमावास्या. या दिवशी वैशाख महिना समाप्त. 17 मे 2026 अधिक ज्येष्ठ महिन्याची सुरुवात. या दिवशी चंद्रदर्शन आणि गंगा दशराताची सुरुवात. यापासून पुढे संपूर्ण एक महिना हा अत्यंत पुण्यदायी पुरुषोत्तम मास राहणार आहे. 21 मे 2026 गुरुवार. पुष्पामृत योग. अतिशय शुभ. या दिवशी काहीही खरेदी केली, विशेषतः सोने, चांदी, ते अनेक पटीने वाढतं असं शास्त्र सांगतं. धोंड्याच्या महिन्यात लोक अगदी पायातील जोडवीसुद्धा खरेदी करतात. चांदी लक्ष्मीप्रिय असल्याने या दिवशी चांदीच्या वस्तू घ्यायला खूपच चांगलं. 3 जून संकष्टी चतुर्थी. 11 जून कमला एकादशी. याच दिवशी पंचकही सुरू. 15 जून अमावास्या. याच दिवशी अधिक मास समाप्त. ही सोमवती अमावास्या असल्याने फळ अधिक वाढतं. 2026 वर्षात अंगारकी संकष्टी चतुर्थी 3दा येणार आहे. हे अत्यंत शुभ योग मानलं जातं. अंगारकीच्या उपवासाचं फळ म्हणजे शास्त्रात लिहिलेल्या सर्व संकष्ट चतुर्थीचे एकत्र पुण्य. धोंड्याच्या महिन्यात जावई मुलीच्या चांदीचे वाण देण्याची परंपरा अजूनही अनेक घरात चालते. चांदी हा सात्विक, शुभ आणि मन धन वाढवणारा धातू मानला जातो. मित्रमैत्रिणींनो, 2026 मध्ये येणारा अधिक मास हा अत्यंत पवित्र असा वर्षातील सर्वात शुभ कालखंड मानला जातो. या महिन्याला पुरुषोत्तम मास, माधव
मास असेही म्हणतात. या महिन्यात केलेल्या पूजा, जप, दान, पाठ, सेवा याचे फळ 100 पट जास्त लाभते. पण या महिन्यात काही चुका केल्या तर त्याचा परिणाम संपूर्ण वर्षभर जाणवू शकतो. म्हणूनच आज जाणून घेणार आहोत, अधिक मासात कोणत्या चुका अजिबात करू नये, कोणत्या चुका केल्याने पुण्य कमी होते आणि कोणत्या वागणुकीमुळे घरातील सुख कमी होते. अधिक मासात कोणती कामं करू नयेत? लग्न, साखरपुडा, गृहप्रवेश, नामकरण, मुंडन, मोठी मंगलकार्ये, कुटुंबातील आनंदासाठी, गृहशांतीसाठी ही कामं या काळात टाळली जातात. तसेच या महिन्यात मांसाहार, मद्यपान, कांदा, लसूण आणि तिखट उडदाचे पदार्थही खाऊ नयेत. कोणत्याही नवीन कामाची सुरुवात नाही अधिक मासातच. साधारणतः नवीन कामे, नवीन घरे, नवीन दाराची सुरुवात, नामकरण, गृहप्रवेश, लग्न, मुंज, वास्तुशांती अशी मोठी शुभकार्य टाळली जातात. कारण या महिन्यात उपासना आणि आत्मशुद्धीचा आहे. घरात भांडणं, राग, तापटपणा अजिबात नाही. या महिना शांततेचा, जपाचा आहे. भांडण केल्यास पुण्य नष्ट होते असे म्हणतात. दररोज सूर्योदयापूर्वी उठणे टाळू नये. अधिक मासात ब्रह्ममुहूर्तावर उठणे हे अनिवार्य मानले जाते. उशिरापर्यंत झोपणे पुण्य कमी करते. देवघर, देवाची मूर्ती अस्वच्छ ठेवू नये. अधिक मास म्हणजे सेवा, स्वच्छता आणि शुद्धता. देवघरात धूळ, जाळी, तुटकी मूर्ती ठेवणे अत्यंत अशुभ. तिखट वाणी, निंदा, चुगली अजिबात नाही. अधिक मासात गॉसिप, निंदा, वाईट बोलणे टाळल्यास पुण्य खूप वाढते. वाईट बोलल्यास पुण्य क्षीण होते. पाप करणे, खोटं बोलणे नाही. या महिन्यात केलेलं पाप अधिक पटीने वाढून फळ देते. जास्त झोप, आळस टाळा. या महिन्यात तप, ध्यान, व्रत याचा आहे. अधिक आळस केल्यास पुण्य नष्ट होते. घरात जुना कचरा, तुटकी भांडी, नादुरुस्त वस्तू ठेवू नये. विशेषतः अधिक मासात घरातील कचरा साफ करणं अत्यंत शुभ मानलं जातं. काटकसर दान न करणे मोठी चूक. अधिक मासात दानाचे पवित्र फळ 100 पट वाढते. दान टाळणे म्हणजे पुण्य गमावणे. जास्त खर्च, दिखाऊपणा टाळा. हा महिना जोरात खर्च करण्याचा नसून साधेपणा आणि मर्यादेचा आहे. देवाचे व्रत अर्धवट सोडू नका. सुरू केलेला जप, व्रत, पाठ अर्धवट सोडणे चुकीचे मानले जाते. मांस, मद्य, तिखट, राग वाढवणारे अन्न टाळा. अधिक मासात तामसिक आहार पुण्य कमी करतो. रात्री उशिरा खाणे नाही. रात्री उशिरा जेवल्यास शरीर आणि मन शुद्ध राहत नाही. अनावश्यक मोबाईल रील्स टाईम वाया घालवू नका. या महिना जपाचा आहे. मोबाईल, फालतू मनोरंजन कमी करा. घरात अंधार ठेवू नका. संध्याकाळी दीप लावणे अत्यंत शुभ. अधिक मासात लक्ष्मी प्रवेश वाढते. वडीलधाऱ्यांचा अपमान अजिबात करू नका. वृद्धांचा अपमान हा सर्वात मोठा दोष. या महिन्यात तो अधिक गंभीर मानला जातो. चुकीचे खर्च, उधारी कर्ज नका. अधिक मासात कर्ज घेणे अशुभ मानले जाते. महत्त्वाचे, देवाची सेवा थांबवू नका. अधिक मासात हे जरूर करा. श्री विष्णू सहस्त्रनाम, श्री ब्रह्माचे पठण करा. स्वामी समर्थ जप, श्री स्वामी समर्थ हे जप चालू करा आणि हा व्हिडिओ आपल्या भगिनींपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम श्री वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका.